स्वागतम नमस्कार धन्यवाद मंडळी. तर स्वागत तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या सकाळी ब्लॉगची सुरुवात करते गणपती बाप्पाच्या दर्शनात. आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन बघा, आंघोळ वगैरे करून येईल मी आता आणि गणपती बाप्पाचं आता दर्शन घेतलं आम्ही. तुम्ही पण दर्शन घ्या मस्त की आमच्या गणपती बाप्पाचा. आणि आता सकाळचे वाजले आहेत बघा किती तरी. सकाळ म्हणजे आता 11 वाजले आहेत. मी 10 वाजता उठलेले. भजन करावाल्यांची सकाळमध्ये तुमका माहितीच आहे लेट उठणं होताच. आणि आता जरा काहीतरी नाश्तो पाणी करूया आणि कणकवली जायचं आपल्याक. चला ते नाश्तो पाणी काहीतरी करूया. नाश्त्यासाठी आमच्याकडे असतात आता करंजो आणि चाय बघा. करंजो आणि चाय होत नाश्तो आता आमचं. आता गणपतीचे दिवस असेच असतात, नाश्तो करंजोच करतो आम्ही. आणि आता पुढे जाऊचा कणकवलेक. चला आता नाश्तो करते आणि तुमका भेटतंय. चला तर मग आता आम्ही चाललो कणकवलेक. जसं की तुमका सांगल्याप्रमाणे मी आणि माई आता कणकवलेक चाललो. जरा काम असा काम करतो आणि मग दुपारपर्यंत जेवपर्यंत आम्ही पाठी यायचा असा. तर बघूया कसा काय नियोजन लागतात आणि मग कसे काय होतात आणि येतो. आणि बघा मी चाललो आता स्कूटीवर ना कणकवलेक. चला तर मग फायनली आता आम्ही इलेलो घरी. आणि आता गौरी पूजन वगैरे असं म्हणजे गौरी विसर्जन वगैरे असा. काल ज्येष्ठ गौरी आव्हान होता आणि आज ज्येष्ठ गौरी विसर्जन असा. आता गौरी विसर्जन आता करतात. बघूया ते काय चाललं आता कसं करतात. चला तर मग हे सगळे घरातले सगळी महिला वर्ग आणि आजी वगैरे बघू शकता असे वाडी वगैरे घेऊन तुळशीची आता म्हणजे ह्या ज्येष्ठ गौरी विसर्जन करूचा चाललेला असा. आणि आता आम्ही चाललो विहिरीवर केला जाता. आणि ह्या बघा वाडी वगैरे दाखवून गौरी विसर्जन केलेला असा. फायनली आता गौरी आपली पोचून झालेली असा. आणि आता आपण जाऊया प्रसाद घेऊसाठी. प्रसाद म्हणजे भाकरी आणि शेगलाची भाजी. आता सगळे खाऊ चाललो आम्ही. हे बघा आता शेगलाची भाजी वगैरे आई प्रसाद काढतात आणि आता आम्ही खातलो. तर मग फायनली प्रसाद थोडं सगळ्यांका सगळे खातात बघा. आजी अर्नाक प्रसाद भरवता. अरे मगाशी नको होता ना तुका. मग नको होता ना. फायनली आता झालेले 6 आणि जाऊ झाला आता भजनाक. आणि भजनाक जाऊचा असा बघू शकता वर तुम्ही त्या साईडला वर 6 वाजलेत घड्याळात. आणि आता मी आणि भाई दोघं पण जेवतोय. उपवास भाईचा उपवास आणि आता सोडता उपवास. आणि मी आता थोडाफार खाते काहीतरी. आणि आता चाललो नाट्य एक भजन आहे आता जवळच बाजूक. हे भजनाक जातो. आणि भजनाक कशी मजा असतं तुमका माहितीच असता. आणि आता कशी आम्ही काय मजा करतो ती पण बघू शकता. तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको. चला तर मग आता जेवतोय पहिलो मी. चला तर मग फायनली जेवण वगैरे झालेलं असं. आणि आता आता भजनाक जाऊची वेळ झाली. हे बघा तयार पण झाले. आणि आता भजनाक जाऊची वेळ झाली. आणि बघूया सगळी मंडळी आता कोणी येतात. चला तर मग बाकीचे येतात. आम्ही तसं कारणे चाललो आमच्या भाईच्या. चला तर मग फायनली सगळी मंडळी जमा झालीत बघा. आणि आम्ही चाललो आता भजनाक. 2 गाडी आहेत, ती एक आणि ही एक आमची. आणि 2 गाडीत आम्ही चाललो भजनाक. आणि आमचे मधू काका वाडीचे सरपंच. आमच्या वाडीचे सरपंच. बाकीच्याकडे गावचे असतात, आमच्याकडे वाडीचे सरपंच आहेत आमचे. Hey bro, how are you? चला तर मग फायनली आता पहिल्या घराकडे पोचलेलो असो. नाट्यात भजन असा. 6 दिवस आणि 6व्या दिवसाची गणपती मस्त विसर्जन झाले आहेत. पुढचे गणपती आता येऊचे अजून गणपती जाऊचे अजून होताना भजन अजून आनंद घेऊचा. आपला पप्पा त्रास होता डोळ्यात काय बोलत नाही. आपल्यासाठी सगळं करत. त्याचा आवडता त्याच्यात बसलेलो. भजन बघानंतर कळतं तुमका कसा वाजता जेव्हा शिकवतंय. चलो तर फिर फायनली भजन संपलेलं आणि मंडळी सगळी बघा समोसे खातात. चला तर माझा भजन झालेलं असं आणि वडे आलेले असत भजनाची मेजवानी म्हणून. आणि बघा सगळे कसे तुटान पडले थोड्यावर. चला अरे चला तर मंडळी आता भजनात चालली आहेत. आणि आम्ही सामान घेऊन चाललो आहे बघा. मृदुंग आणि पाठसून बघा येतात सगळेजण.
आम्ही चाललो सामान घेऊन आता हळूहळू पुढच्या घरांतून जी घरा होतं त्याच्यातून पुढे जी घरा होतं त्यातून काहीतरी खायचा व्हायचा आणि नसतं की पुढे जायचा त्यानंतर तीच मजा आमची. चला आता पुढच्या घरीला जवळ. चला तर मग व्हिडिओ आता बंद करूच लागतो भन्नाक जाऊ का. चला तर मंडळी मग आता थोडा भजन वगैरे सगळी झालेली असत आणि आतमध्ये आरती सुरू असा आणि आम्ही येऊन बाहेर बसलो. बुवा आणि तबल जी आहे बाहेर बसले आहेत बघा तुम्ही बघू शकतास दोघवले. आणि आता उसळ येणार उसळ अशी झलक लागली आहे आमका की भजनानंतर आता उसळ असा म्हणून आम्ही आधीच आसन मांडून बसलेलो आणि आता बघूया उसळ येऊन ते आता मग वाट बघतो उसळीची. चला तर फायनली गेलेली असं आमची उसळ. वडापाव पाहिजे वडापाव नाही तर उसळ पाव. सॉरी वडापाव खाल्ल्यावर टेस्ट आपण पण ठरवली आता उसळ पाव घेऊन फिरता बघा. पाव नको आमका उसळ खातो आम्ही. चला तर मग मंडळी आता वाडी दिलेलो असो आणि मी येईल बाजू आमच्या मधू काकांकडे आणि हे चालू असा पुढचे पकवान ना आता ह्याच्यानंतर भजनानंतर पकवाना काय मिळतली त्याची तयारी चालू असा या साईडला. हे बघा कांदो वगैरे सगळा कांदा भजीचो बेत असा आणि आतापासून चालू असं सगळं बघू शकतास. हे बघा कांदा भजीचो बेत चालू. चला आम्ही आधी भजनात जाऊया. हे बघा हे कर सांग की व्हिडिओला लाईक करा मग सांग. व्हिडिओला लाईक करा पब्लिक उभा आहे थँक्यू कार्ड देतो तुम्हाला. हा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब चला आवडला असेल तर बटन दाबा. हा चला नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला आधी भजनात जाऊया आम्ही. चला आता मग भजन वगैरे झालेला आणि आता अजून एक असा शेवटचा आपण तरी पण आता भजी वगैरे खाण्यासाठी थांबलो. ब्रेक आहे भजी वगैरे खाणं चालू आहे जास्त तरी. चटणी वगैरे सगळा इलेला फक्त भजी जेव का नाहीत नेमका भजी दिल्या आणि आमका देऊ का नाही ते बघा नाही इन्साफी अक्षय भजी दाखवू की एका दिल्याने आमका देऊ का नाही येता आमची. चला तर मी बघा आता असं भजी भजनाच्या नंतरची गरम गरम भजी नाही कनेडीची नाही कणकवलीची नाही मालवणची नाही कट्ट्याची दारिस्त्या गावाची भजी होता हरमलकरांच्या घरांची खास फेवरेट टिप्स. या भजीच्या नावावर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला क्लिक करा हा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नका याच्यावर. म्हटलं तर मग आता पुढच्या भजनाकडे गेलेलो आणि आता भजन वगैरे झालं आणि आता आम्ही करतो काकड आरती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. बाय बाय.